तर गाईस सुझुकी एव्हेनिस्टची आम्ही सर्व्हिस केली होती 1.5 महिना झाला फक्त. आणि 1.5 महिन्यामध्ये फक्त तेव्हा आम्ही लास्ट सर्व्हिस होती फ्रीची म्हणून दोन्ही ब्रेक पॅड चेंज केलं होतं, पूर्ण इंजिन फ्लश वगैरे सगळं केलं होतं. आणि सर्व्हिस सेंटरने काय केलं आमच्यासोबत स्कॅम की त्यांनी बिलमध्ये दिलं की त्यांनी दोन्ही ब्रेक पॅड चेंज केला आणि पुढचा जो ब्रेक पॅड आहे तो 1.5 महिन्यामध्ये कसा काय एवढा घसला. अब क्या बोलोगे अंकल, 1.5 महीने में इतना घसेगा क्या ये? अभी मैं क्या बोलूँ, सर्व्हिस सेंटर वाले, सुझुकी सर्व्हिस सेंटर वाले तुम्हाला समजत नाही का जर कस्टमरचे स्कॅम करता तुम्ही सारखा. आणि कुठलचं माहिती आहे का, सर्व्हिस सेंटर हा रबाळेचा आहे आणि त्यांनी आमचा असा स्कॅम केला आहे की जे पुढचा ब्रेक पॅड आहे तो आमचा चेंज करून नाही दिला आणि बिलमध्ये टाकलं की चेंज करून दिलं. असं स्कॅम 1.5 महिन्यात एवढा घासतं का ब्रेक कधी? 3 वर्षापासून अजून मी चेंज नाही केला. आता जाऊन बोललो लोखंड राहिला आहे तो फक्त. पॅड याला जे सिरॅमिक असतं ते याला हायचं नाही. त्यामुळे तुम्हाला दाखवतो हा ओल्डवाला आहे आणि न्यूवाला कसा असतो तुम्हाला माहीत असेल. आता मोबाईलचा हप्ता काय सीन करू. ओरिजिनल मला दिखाओ. एक्सेस का क्या दिया तो एक्सेस साधा आहे नाही साधेवाले ते बिलवर असेल ना वर एवढं कडे की ना ते टाइम तर लागत असेल घासायला. अरे भाई मी 3 वर्ष झाले आता चेंज केलंय मी माझा ब्रेक पॅड. कुठे कुठे जाऊन आलोय आपण. आता साधावाला टाकून सध्या पैशाची तंगीमुळे साधाच टाकतोय. बघू केवढे याच्यावरती हे बघ हे खोल ना भाई हो वीडियो में दिखाने दो. ब्लॉगर आहे ते बघू शकता हे जे नॉर्मलवाला आहे आणि याच्यामध्ये किती म्हणजे प्रॉपर साईज बघा केवढे आणि एवढा 1.5 महिन्यात एवढा घासणार आहे का. आणि जे सुझुकीवाले बोलतात की ते त्यांच्या ओरिजिनल पार्ट्स वगैरे टाकतात म्हणजे ते त्यांचं ओरिजिनल मटेरियल असते म्हणजे गाडीमध्ये टाकतात. आणि हे फक्त नॉर्मलवाला आहे. हे नॉर्मल किती 6 महिने तो चलेगा ना, हा 6 महिना चालतं आणि गाडीला फक्त 1.5 महिना सर्व्हिस होऊन झालं आहे आणि एवढं लगेच घासलं का. ते डाव कर सर्व काम करतो.